सध्या सय्यदनगर रेल्वे गेटवरती. आता तिथलं भाजी मार्केट पार केलं, ट्रॅफिक जास्त होती म्हणून व्हिडिओ थांबवलेली. ट्रॅफिकमुळं काय आहे, मामूल लोक असतात म्हणून थोडं टेन्शन होतं. काय तुला काही टाकतं ते की फोनवरती बोलतोय, हे करतोय. आपण काय काम करत असेल ना मोबाईलमध्ये, तरी पण त्यांना काय वाटेल की ड्राईव्ह करताना मोबाईलवरती व्हिडिओ कॉल बोलणं चालू बघा. म्हणून आपला मोबाईल खाली ठेवून गपचूपमध्ये चालायला निघायचं आपण. हे आहे हे बघा, हे असल्या तर लावणारच 100%. 2 मिनटात थांबणार नाही. हे बघा थांबले, बघितलं असं. भावांनो, हे गाड्या अशा धरतात ना, टार्गेट केलेल्या असतात कुठल्या गाड्या आपल्याला धरायच्या येतात. आता ह्याच्यामध्ये एमटी गाडी आहे, बघू शकता. एमटी गाडी आहे, काहीच नाही गाडीमध्ये. लोड चाललंय लोड करायला. तर ह्याच्यामध्ये धाप होते पण असले असते ना, 100% अडवलं. काय म्हणणार की ओपन बॉडी आहे, बॉडी नाही बांधली आहे, काय म्हणतात त्याला, व्हॉइस लो आहे, होतोय व्हॉइस लोसन होते. कायला ह्यांनाच माहिती आहे का कुठला अधिकार. मी म्हणतोय, जर कंपनीला RTO म्हणते बॉडी पासिंग, ज्यावेळेस पासिंग करायच्या अगोदरच मला वाटतं तर बॉडी बनवून पासिंग करायला पाहिजे. नाहीतर बॉडी लेवलपर्यंत कॅबिनपर्यंत बॉडी द्यायला पाहिजे कंपनीला. महिंद्राला जसं विरोमध्ये देतं ते, अशोक लेलँडमध्ये देतं ते, आणि म्हणजे आयसर वगैरे सगळं देतात कंपन्या आता. बॉडी लेवल कमीत कमी महिंद्राला बुलेरोमध्ये सध्या द्यायला पाहिजे. माणसाला 45-40 हजार रुपये खर्च येतो बॉडी बांधायला. तर माझी बॉडी जाणार आहे बांधायला, माझ्या गाडीला 49,000 रुपये खर्च आहे. आता विचार करा, 18,000 रुपये हप्ता भरणार का महिन्यामध्ये, म्हणजे आहे आपला ती बॉडी बांधणार. सांगा बरं कसं करायचं, घर चालवायचं, बॉडी बांधायचं, कसं करायचं. गाडी आपल्याला कमवून देते हे मान्य, सगळी गोष्ट. ही लक्ष्मी आपली. घेतल्यापासून मला कुठल्या वस्तूची कमी नाही आहे. आपली लक्ष्मी आपला साथी आहे, लय साथ देते मित्रांनो. आपल्याला आल्यापासूनच कधी बसली नाही गाडी, आपल्याला कधी उपाशी झोपवली नाही, आपल्याला कमवून दिली. आपण पण ह्याची कदर करायला पाहिजे. लोक म्हणतात, अरे माझ्या गाडीने मला बरबाद केली, हे केलं ते केलं. बघ, कुणाची गाडी कुणाला बरबाद करत नसते. पहिलं गोष्ट, गाडी चालवण्यावर डिपेंड असतो. तर आपण जर व्यवस्थित त्याला लिमिटेशनमध्ये चालवलं ना, आपण सगळ्या गोष्टीला बघितलं, ब्रेकर आहे, गड्डा आहे, काय आहे, प्रत्येक गोष्टी, तर ती गाडी जी आहे ना, आरामात कमीत कमी नाही म्हणलं ना 10 वर्ष तर RTO देते, समजून घ्या. त्यानंतर जे आहे ना, आपण नाही चालवलं 20 वर्ष चालू शकतो गाडी, एका हाती चालवली तर. आता आमचे लय जण आहेत मित्रमध्ये, त्यांच्या गाड्या जर तुम्ही बघितले ना, 2006च्या गाड्या वापरतात येते, पिकअप मॅक्समध्ये. विचार करा, 2006च्या गाड्या स्क्रॅपमध्ये जायला पाहिजे, पण नाही वापरतात ते. का? कारण की त्यांना एका हाती चालवली गाडी सगळी, त्यामुळे ती गाडी ते कदर करतात ती गाड्यांची. आज जे म्हणतात ना, हे बघा मॅक्स चालली, ही पण नवपुरामध्ये, ही पण गाडी भारी, असा नाही आहे. पण जे पहिलेची गाड्या होते ना, ही आता माझी गाडी झाली सध्या. आणि प्रत्येक गाड्याच्या म्हणून सांगतोय मी. आता काय ना काय कंपनी जर कमी रेटमध्ये देते तुम्हाला, तर काय ना काय कॉस्ट कटिंग करणार ना. आता पिकअप मला नाही बोलले, ऑन रोड 8,40,000 पडली, म्हणजे
RTO पासिंग वगैरे सगळं धरून रजिस्ट्रेशन वगैरे धरून 8,40,000 रुपये मला पडलं. आणि लोनवरती मला गाडी गेली 11-10:30 मला गाडी जाते, म्हणजे ऑन रोड, म्हणजे नील करून. आता मला एक सांगा, मी 11 लाखाची गाडी घेते आणि पहिल्याच्या टायमाला 11 लाखामध्ये जर गाडी नील काय 2 गाड्या येत होते पिकअप वगैरे. त्यामुळे म्हणतोय आपलं हळू चालवा मित्रांनो. गाडी जे काय आहे, गाडी कुठली मस्करी करायची ही नाही आहे. गाडी आरामात चालवा, आरामात पैसे कमवा, गाडीला पण मेंटेनन्स करा, आपण पण मेंटेन राहा. खरं सांगू तर गाडी आरामात चालवा, रिलॅक्समध्ये. जिथं तुम्हाला 2 तास लागणार ना, तुम्ही 3 तासात पोहोचा, पण आरामात काम. ते तुमचा फायदा आहे, आपला पण फायदा आहे, सगळ्यांचा फायदा असतो याच्यात, कोणाचं नुकसान नाही हो.